नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्यातील अंधाऱ्या जागेत नशेसाठी सुरू असलेल्या ओपन बारमध्ये 75 जणांवर कारवाई. कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडेबोल सुनावल्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी शनिवार रात्री महापालिका क्षेत्रात धडक कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत ओपन बार करीत नशापान करणाऱ्या 75 जणांवर कारवाईचा बडगा उगारला. महापालिका क्षेत्रात अंधाऱ्या जागी खुले भूखंड, रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गांजासारख्या अंमली पदार्थांचे सेवन करून गुन्हेगारी वाढत आहे. नशेच्या अंमलाखाली वाटसरूंना अडवून लुटण्याचे प्रकार तर घडतच आहेत, पण किरकोळ पैशासाठी खुनाचे प्रकारही घडत आहेत. याबाबत आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत केवळ कागदोपत्री कारवाईचा खेळ नको, तर नशेखोरांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याचे आणि कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे अशी कृती अपेक्षित असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील सांगली, मिरज शहर, कुपवाड औद्योगिक वसाहत, विश्रामबाग, संजय नगर आणि महात्मा गांधी चौक या 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी शनिवार रात्री धडक कारवाई केली. अंधाऱ्या जागेत लपून नशा करणारे, जवळ घातक हत्यार बाळगून असलेले, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे अशा लोकांवर कारवाई केली. सांगली शहरात 25 जणांविरुद्ध तर मिरज व कुपवाडमध्ये 50 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखालील पायी व दुचाकीवरून गस्त घालत पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सुधीर भालेराव, अरुण सुगावकर, संतोष कदम, किरण चौगले, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, आनंदराव घाडगे आदींच्या नेतृत्वाखालील 6 पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.